नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आपल्या चालू घडामोडीच्या सिरीज मधील आपले पुढचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. आज आपण बघा, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, भारताने आपला पहिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक, आता आपल्याला माहिती आहे की मार्च महिन्यामध्ये आताच आपण ICC T20 विश्वचषक स्पर्धा जिंकलोय, विश्वकप आपल्याच भारताने आणलाय. पण इथे प्रश्न विचारलेला आहे की पहिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जो आहे तो कोणत्या वर्षी आणि कोणाच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. आता एक दिवसीय विचारलंय आपल्याला, T20 विचारलेला नाही. प्रश्न कधीही ना वाचायचा व्यवस्थित आहे. प्रश्न आपण जर व्यवस्थित वाचला तर उत्तर पटकन सांगता येतं. पण थोडी घाई काय करते मग होते आपली, एक घाई केली ना तर आपला 1 मार्क जातो. तो किती महत्वाचा आहे हे आपल्याला माहिती आहे. 2007 महेंद्रसिंग धोनी, 1983 कपिल देव, 2011 महेंद्रसिंग धोनी आणि 2024 रोहित शर्मा. तर बघा, आपल्या भारताने पहिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 1983 कपिल देव जेव्हा काय होते कर्णधार, त्यावेळी भारताने एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचे आयोजन कोठे करण्यात आले? रांची झारखंड, बिलासपूर छत्तीसगड, भोपाळ मध्य प्रदेश, भुवनेश्वर ओडिशा. तर बघा, पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचे आयोजन बिलासपूर छत्तीसगड येथे करण्यात आले. नेक्स्ट, पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचा शुभंकर, अगोदर आपल्याला आयोजन विचारलं आणि आता शुभंकर विचारलंय. त्याचं शुभंकर काय? तर बघा, त्याचा शुभंकर आहे मोरवीर. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेमचा शुभंकर आहे मोरवीर. नेक्स्ट, खेलो इंडिया ट्रायबल गेम्स मध्ये एकूण किती खेळांचा समावेश आहे? बघा, आणि डेमो खेळांचं म्हटलंय. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स, आपला जो खेलो इंडिया ट्रायबल गेम्स आहे, पहिला आयोजन विचारलं, दुसरा शुभंकर विचारला आणि तिसरा प्रश्न किती खेळांचा समावेश आहे? तर 7 खेळांचा समावेश आहे खेलो इंडिया ट्रायबल गेम्स मध्ये. मोरवीर या शुभंकर मधील मोर या शब्दाचा छत्तीसगडी भाषेत काय अर्थ होतो? आपण आता शुभंकर बघितला, काय आहे? मोरवीर. आणि त्या मोरचा अर्थ विचारलाय. मोर म्हटल्यानंतर आपल्याला लगेच डोळ्यासमोर येणार की नाही, आपला राष्ट्रीय पक्षी मोर वगैरे असं. पण इथे अर्थ वेगळा आहे. मोर म्हणजे मेरा किंवा हमारा असा ह्या मोरचा अर्थ आहे. मोरवीर म्हटल्यानंतर पक्षी आणि वीर असं काही मिक्स करायचं नाहीये. तर मोरचा अर्थ होतोय मेरा किंवा हमारा. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर संपूर्ण बंदी आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते? परीक्षेला हमखास येणार हा प्रश्न. भारतातील पहिलं राज्य कोणतं की 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालणारं पहिलं राज्य आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कर्नाटक. हे पहिलं राज्य आहे ज्याने 16 वर्षाखालील मुलांसाठी जे काही सोशल मीडिया आहे त्याच्यावर बंदी घातलेली आहे. नेक्स्ट, 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी आणणारा जगातील पहिला देश. प्रश्नामध्ये डिफरन्स आहे, बरेच जण वाचतील, पण इथे जगातील पहिला देश म्हटलंय आणि इथे काय म्हटलंय? भारतातील पहिले राज्य म्हटलंय. हा प्रश्न येणार हमखास, हा नाही आला तर हा हमखास येणारच. दोन्ही पैकी एक प्रश्न या वर्षी आपल्याला 100% ठरलेला आहे. जगातील पहिला देश ठरलेला आहे ऑस्ट्रेलिया. पर्याय क्रमांक 4. भारतातील राज्य विचारलं तर कर्नाटक आणि जगातील पहिला देश म्हटलं तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? पॅरिस, बार्सिलोना, जिनेवा आणि नवी दिल्ली. तर या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसचे 2026 चे आयोजन बार्सिलोना या शहरात करण्यात आले. नेक्स्ट, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026, जस्ट आताच आपण मोबाईल वर्ल्ड बघितलेलं होतं बघा. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 चं आयोजन बार्सिलोना. इथे वर्ल्ड काँग्रेस 2026 ची थीम काय होती? आणि पर्याय बघा, द AI इरा, द 5G फ्युचर, द IQ इरा आणि चौथा पर्याय आहे कनेक्टिंग द वर्ल्ड. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे द IQ इरा. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 ची थीम काय आहे? द IQ इरा. भारत व आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरले आहेत? 100% येणार हा प्रश्न.
नाही कुठे आला तर मुंबईला हमखास येणारच हा प्रश्न. भारत व आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी, मुकेश अंबानी, रतन टाटा की शिव नाडर? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुकेश अंबानी. भारत व आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरले आहे? मुकेश अंबानी. संयुक्त राष्ट्राने 2026 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष, आंतरराष्ट्रीय जलसंवर्धन वर्ष की शांतता वर्ष? तर याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे 2026 संयुक्त राष्ट्राने म्हणून घोषित केलेलं आहे. पुढे पुन्हा प्रश्न दिलाय आणि तोही महत्वाचा आहे. महाराष्ट्रात नव्याने उभारण्यात येणाऱ्या देशी गाय संशोधन केंद्राला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आले आहे? तर बघा या प्रश्नावरही फोकस महत्वाचा आहे, कारण आताच आपल्याला माहिती आहे की जानेवारी महिन्यामध्येच ज्यांचं नुकतंच निधन झालंय, कोण? स्वर्गीय अजितदादा पवार. आणि या प्रश्नाचं उत्तरही तेच आहे. जे महाराष्ट्रात नव्याने उभारण्यात येणारं देशी गाय संशोधन केंद्र जे आहे त्या केंद्राला कोणाचं नाव देण्यात येणार आहे? तर स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. बारामतीमधील नवीन आयुर्वेद रुग्णालयाला कोणाचे नाव देण्यात आले? यशवंतराव चव्हाण, अजित पवार, सुप्रिया सुळे, कर्मवीर भाऊराव पाटील? तर बघा ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पुन्हा एकदा अजित पवार. बारामतीमधील म्हटल्यानंतर तो त्यांचा बालेकिल्ला आहे, बरोबर आहे की नाही? बारामतीमधील आयुर्वेदिक रुग्णालयाला कोणाचं नाव देण्यात आलं? अजित पवार. यशवंतराव चव्हाण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. सुप्रिया सुळे जे आहे त्या आता सध्या खासदार. त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील. आपल्याला हे नावं लक्षात पाहिजे की रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा, ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. नेक्स्ट पुढे, राज्य शासनाने नुकतीच शेतकऱ्यांचे किती रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे? तर राज्य शासनाने बघा 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पहिला अहिल्यारत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? डॉक्टर राणी बंग, मेघा पाटकर, डॉक्टर मंदाकिनी आमटे आणि चौथा पर्याय दिला आहे सिंधुताई सपकाळ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर मंदाकिनी आमटे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, दुसरे जागतिक बौद्ध शिखर संमेलन खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केले गेले? बोधगया, कुशीनगर, नवी दिल्ली आणि चौथा पर्याय सारनाथ. तर जागतिक बौद्ध शिखर संमेलन नवी दिल्ली या शहरात आयोजित केले गेले. भारतातील पहिले हायड्रोजन कॉम्प्रेसर सुरक्षा मूल्यांकन जे CSIR आहे आपलं CIMFR ने कोणत्या शहरात केले? पुणे, बंगळूर, ग्रेटर नोएडा की हैदराबाद? तर त्याचं उत्तर आहे ग्रेटर नोएडा शहरात केले. कोणत्या राज्य सरकारने बिगर हिंदी भाषिक 100% येणार हा प्रश्न आपल्याला. कोणत्या राज्याने बिगर हिंदी भाषिक लेखकांसाठी नवीन पुरस्कार जाहीर केला आहे? कर्नाटक, तमिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तमिळनाडू. भारताच्या तटरक्षक दलाने आणि कोणत्या देशाने मुंबईत संयुक्त HNS प्रतिसाद सराव केला? अमेरिका, फ्रान्स, जपान आणि श्रीलंका. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जपान. भारताच्या तटरक्षक दलाने आणि जपान या देशाने मुंबईत कोणता सराव केला आहे? HNS प्रतिसाद सराव केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे जागतिक आर्थिक मंच शिखर परिषद 2026 हे महत्वाचे आहे आपल्याला. जी जागतिक आर्थिक मंच शिखर परिषद आहे ती कोठे पार पडली? दावोस, जिनेवा, पॅरिस की न्यूयॉर्क? तर याचं उत्तर आहे दावोस या ठिकाणी ही परिषद पार पडली 2026 ची. पुन्हा महत्वाचा प्रश्न या वर्षीचा 100% याच्यावर फोकस असणार. कबड्डी चॅम्पियन लीग 2026 ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित केली जाईल? महाराष्ट्र,
हरियाणा, पंजाब की दिल्ली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कबड्डी चॅम्पियन्स लीग 2026 हरियाणा राज्य. प्रसिद्ध राजा राणी संगीत महोत्सव 2026 खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? राजस्थान, ओडिशा, मध्य प्रदेश आणि तमिळनाडू. बघा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओडिशा या राज्यात आयोजित करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 2. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनी 2026च्या आता कर्तव्य पथावर राष्ट्रपतींसोबत राष्ट्रध्वज फडकवण्याचा बहुमान कोणाला मिळाला? पर्याय दिले आहेत अवनी चतुर्वेदी, शिवांगी सिंग, अक्षिता धनकर आणि चौथा पर्याय आहे भावना कांत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अक्षिता धनकर यांना हा बहुमान मिळाला. विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर अशोक चक्र मिळवणारा दुसरा अंतराळवीर कोण ठरला आहे? प्रशांत बालकृष्णन नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप आणि शुभांशु शुक्ला. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, आपल्याला परीक्षेला हे प्रश्न वारंवार विचारला जाणार या वर्षी. कारण विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर आता कोणाला मिळतोय? तर शुभांशु शुक्ला यांना मिळतोय. त्यांना मिळाला होता 1984 आणि हा या वर्षीचा. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले? हाही प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे. 2026 हे कृषी वर्ष म्हणून घोषित कोणत्या राज्याने केलं? पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश की मध्य प्रदेश? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तर प्रदेशने 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे. पुढचाही महत्वाचा प्रश्न आहे बघा, मध्य प्रदेश सरकारच्या कृषी वर्ष 2026 चे घोषवाक्य काय आहे? जय जवान जय किसान, उन्नत शेती समृद्ध शेतकरी, समृद्ध शेतकरी समृद्ध राज्य, आधुनिक कृषी प्रगत मध्य प्रदेश. तर बघा मध्य प्रदेश सरकारचं कृषी वर्ष 2026 चं घोषवाक्य काय आहे? तर ते आहे समृद्ध शेतकरी समृद्ध राज्य. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, मध्य प्रदेश पुन्हा रिपीट झालाय. भारतीय लष्करातील रुद्र हे प्रगत सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणारी पहिली भारतीय महिला पायलट कोण बनली आहे? गुंजन सक्सेना, कॅप्टन हंसजा शर्मा, शिवांगी स्वरूप आणि चौथा पर्याय आहे मोहना सिंग. तर याचं उत्तर आहे कॅप्टन हंसजा शर्मा ही भारतीय लष्करातील रुद्र हे प्रगत सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणारी पहिली भारतीय महिला पायलट आहे. कोण? कॅप्टन हंसजा शर्मा. भारतातील कोणते राज्य पदवीपर्यंत पूर्णपणे मोफत शिक्षण देणारे पहिले राज्य ठरले आहे? महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू आणि चौथा पर्याय कर्नाटक. तर याचं उत्तर आहे केरळ हे राज्य पदवीपर्यंत पूर्णपणे मोफत शिक्षण देणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. नेक्स्ट, अलीकडेच ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले बंदर कोणते ठरले आहे? हाही प्रश्न महत्वाचा आहे. ड्रोन विरोधी सुरक्षा प्रणाली सुरू करणारं पहिलं बंदर विचारलंय. जवाहरलाल नेहरू बंदर, व्हीओ चिदंबरम बंदर, चिदंबरनार बंदर, कांडला बंदर आणि विशाखापट्टणम बंदर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्हीओ चिदंबरनार बंदर. भारतातील 100% विमा संरक्षण मिळविणारा पहिला जिल्हा कोणता ठरला? अलवर राजस्थान, पुणे महाराष्ट्र, इंदूर मध्य प्रदेश आणि सुरत गुजरात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अलवर जे राजस्थान मधलं आहे हा पहिला जिल्हा ठरला आहे. भारतातील 100% विमा संरक्षण मिळविणारा पहिला जिल्हा. भारतीय हवाई दलाचा सर्वात मोठा हवाई लढाऊ सराव वायू शक्ती 2026 कोठे आयोजित करण्यात आला? बाकलोह हिमाचल प्रदेश, उमरोई मेघालय, जैसलमेर राजस्थान आणि चौथा पर्याय पुणे महाराष्ट्र. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जैसलमेर राजस्थान. वायुशक्ती 2026 या सरावात खालीलपैकी कोणते लढाऊ विमान पहिल्यांदाच सहभागी झाले नाही? जस्ट आता आपल्याला विचारलेलं होतं वायुशक्ती कोठे आयोजित करण्यात आला सराव 2026 चा.
जैसलमेर राजस्थान या ठिकाणी. पण त्यावरच आधारित प्रश्न विचारलाय की ह्या सरावामध्ये कोणतं विमान आहे ते पहिल्यांदाच या वर्षी ते सहभाग घेऊ शकलं नाहीये, सहभागी झालं नाहीये. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 MiG-21. मग हे का बरं सहभागी झालं नाहीये, तर ते नुकतंच निवृत्त झालेलं आहे. सेवेमधनं काय झालंय, ते निवृत्त झालेलं आहे, म्हणून त्याने सहभाग घेऊ शकलं नाही. नेक्स्ट, वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या पूर्ण 6 कडव्यांच्या गायनासाठी अंदाजे किती वेळ निश्चित करण्यात आला आहे. बघा, वंदे मातरम हे आपलं राष्ट्रीय गीत आहे, आपल्याला माहिती आहे. आता राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत, राष्ट्रगीत हे आपलं जनगण मन, याला 52 सेकंद वेळ लागतो गायला. पण आपल्याला राष्ट्रीय गीत म्हणजे वंदे मातरम म्हटलंय, पण एक कडवं नाही, आपण जे म्हणतो ते एक कडवं म्हणतो, पण इथे आपल्याला पूर्ण 6 कडव्यांचं म्हटलंय. पूर्ण 6 कडव्यांच्या गायनासाठी अंदाजे किती वेळ निश्चित करण्यात आला आहे, 52 सेकंद. हे तर आपण म्हटलं होतं राष्ट्रगीत. मग 1 मिनिट 10 सेकंद नाही, 3 मिनिट 10 सेकंद हेच उत्तर आहे. तर आपलं जे वंदे मातरम आहे त्याच्या गायनासाठी किती वेळ लागतो, तर 3 मिनिट 10 सेकंद. पण किती, पूर्ण 6 कडव्यांसाठी. पूर्ण 6 कडवे गायला लागणारा वेळ आहे हा 3 मिनिटे 10 सेकंद. नेक्स्ट, भारतीय सशस्त्र दलाला विशेष लष्करी सन्मान कोणत्या ऑपरेशनसाठी देण्यात आला. भारतीय सशस्त्र दल जे आहे आणि विशेष लष्करी सन्मान, बघा कोणत्या ऑपरेशनसाठी म्हटलंय, ऑपरेशन गंगा, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन कावेरी. बरोबर, अगदी बरोबर. लगेच प्रत्येकाच्या डोक्यात आलं असेल, कारण जो गाजलेलं ऑपरेशन आहे ऑपरेशन सिंदूर, जे पहलगाम हल्ला जो झाला त्याच्या विरोधात राबवलं गेलं. नेक्स्ट, भारतातील पहिले राष्ट्रीय गो संस्कृती संग्रहालय कोठे उभारण्यात येत आहे. वाराणसी उत्तर प्रदेश, मथुरा उत्तर प्रदेश, उदयपूर राजस्थान, गांधीनगर गुजरात. हाही प्रश्न महत्वाचा आहे, हमखास विचारला जाणारा, आणि याचं उत्तर आहे मथुरा उत्तर प्रदेश. मिलन 2026 ह्या बहुराष्ट्रीय नौदल सरावाचे उद्घाटन कोठे झाले. मुंबई, कोची, चेन्नई आणि विशाखापट्टणम. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मिलन 2026 या बहुराष्ट्रीय नौदल सरावाचं उद्घाटन विशाखापट्टणम. 13व्या मिलन 2026 म्हणजे जो अगोदरचा प्रश्न आहे त्याच्यावरच आधारित आहे. पुन्हा मिलन 2026 सरावाची थीम काय. सुरक्षित महासागर, सुरक्षित भविष्य, सौहार्द, सामंजस्य आणि सहकार्य. हेच या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. सौंदळा गावचे ब्रीद वाक्य काय ठरवण्यात आले आहे. हा प्रश्न आपल्याला परीक्षेला हमखास विचारला जाणार आहे, कारण सौंदळा हे काय, पहिलं जातीमुक्त गाव म्हटलंय. बरोबर, तर आता त्याचं ह्या सौंदळा गावाचे आपल्याला ब्रीद वाक्य विचारलंय. एक गाव एक जमात, प्रगत गाव, प्रगत महाराष्ट्र, आमची जात, मानव. हेच उत्तर आहे. जर जातीमुक्त म्हटलंय आपल्याला, जातीमुक्त गाव आहे कोणतं, सौंदळा. बरोबर, सौंदळा गाव जातीमुक्त पहिलं. पण त्याचं मग त्याच्यावर काय येणार आहे, त्यांचं ब्रीद वाक्य आमची जात. मग वेगवेगळ्या जातींची नावं देणार का, नाही. तर आमची जात काय, फक्त मानव जात. आणि हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यांचं ब्रीद वाक्य काय ठरलंय, आमची जात मानव. नेक्स्ट, महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला जात आहे. आपल्याला माहिती निर्भया अभियान जे असेल, निर्भया ऍप आहे आपलं, पण इथे निर्भया निशा म्हटलंय. निशा हा कोणाचा समानार्थी, रात्र. रात्र, रजनी, निशा, यामिनी, शर्वरी. तरी रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला जात आहे. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक की दिल्ली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. कोणता उपक्रम सुरू केला जात आहे, निर्भया निशा. भारतातील कोणत्या राज्यात स्टार्टअपची संख्या सर्वाधिक आहे. तर स्टार्टअपची संख्या कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक की मध्य प्रदेश. तर तिथंही आपला प्यारा महाराष्ट्र हेच उत्तर आहे. आता राष्ट्रीय स्टार्टअप दिन कधी असतो, 16 जानेवारी. नेक्स्ट, ग्राहक किंमत निर्देशांक मोजण्यासाठी नवीन आधारभूत वर्ष कोणते निश्चित करण्यात आले आहे. 2012, 2022, 2020 आणि 2024. तर ग्राहक निर्देशांक मोजण्यासाठी नवीन आधारभूत वर्ष कोणतं निश्चित करण्यात आलं आहे, तर
24 पर्याय क्रमांक 4. 2026 मध्ये कोणत्या देशाने मोजतबा खामेनी यांची नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड केली आहे? हाही प्रश्न आपल्याला हमखास विचारला जाणार आहे. कोणाचा मृत्यू झाला, कोणाचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली? तर बघा, इराक, इराण, सौदी अरेबिया की सिरिया? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इराण या देशाने निवड केली आहे. मार्च 2026 मध्ये HIV संक्रमण पूर्णपणे नष्ट करणारा युरोपियन युनियन मधील पहिला देश कोणता? स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क आणि चौथा पर्याय जर्मनी. तर मार्च 2026 मध्ये HIV संक्रमण पूर्णपणे नष्ट करणारा पहिला देश ठरला आहे पर्याय क्रमांक 3, डेन्मार्क. 2026च्या सुरुवातीला कुष्ठरोग निर्मूलन करणारा अमेरिका खंडातील पहिला देश कोणता? ब्राझील, चिली, अर्जेंटिना की मेक्सिको? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चिली. आंतरराष्ट्रीय महिला दिवस 2026 कोणत्या तारखेला साजरा केला जातो? हमखास विचारला जातो. हाही प्रश्न परीक्षेला आपल्याला IMP प्रश्न आहे. महिला दिन म्हटलं की आपल्याला तारीख आठवलीच पाहिजे. कोणती? 8 मार्च. हा काय आहे? महिला दिवस असतो, आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 2026 ला तारीख चेंज होणार आहे का? नाही. उत्तर काय असणार आहे? 8 मार्चच असणार आहे. पण प्रश्न असा विचारलाय कोणत्या तारखेला साजरा केला. मुलं कन्फ्युजन होतात, म्हणजे तारीख चेंज झाली का? कारण पाठ केलेलं असतं 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला म्हटल्यावर तेच उत्तर असणार आहे 8 मार्च. नेक्स्ट, भारतातील पहिले नदीकाठचे दीपगृह कोणत्या नदीवर बांधले जात आहे? पहिले नदीकाठचे दीपगृह म्हटलंय गंगा नदी, ब्रह्मपुत्रा नदी, गोदावरी आणि नर्मदा नदी. तर याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा नदी, जे आसाम मध्ये सांगितलं इथे. चला नेक्स्ट, रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणजे RPF पहिल्या महिला महासंचालक DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? मीरा बोरवणकर, किरण बेदी, सोनाली मिश्रा आणि रश्मी शुक्ला. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सोनाली मिश्रा. नेक्स्ट, रश्मी शुक्ला तर आपल्याला माहिती आहे माजी पोलीस महासंचालक. भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच RBI 26वे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? शक्तिकांत दास, उर्जित पटेल, संजय मल्होत्रा की रघुराम राजन? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संजय मल्होत्रा. मग RBI चे पहिले गव्हर्नर कोण? तर CD देशमुख. RBI चे पहिले गव्हर्नर कोण? CD देशमुख. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. कधी कधी आपल्याला त्याचा फुल फॉर्म पण विचारला जातो. उपराष्ट्रपती होण्यापूर्वी CP राधाकृष्णन कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम पाहत होते? महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावर पण आपल्याला प्रश्न येणार, कारण राज्यपाल पद CP राधाकृष्णन होते राज्यपाल, पण कोणत्या राज्याचे? तमिळनाडू, महाराष्ट्र, केरळ की कर्नाटक? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. पण याच्यावर प्रश्न, आता सध्या नवनियुक्त उपराष्ट्रपती कोण आहे? CP राधाकृष्णन. उत्तर CP राधाकृष्णन येणार आहे. पण आता जर आपल्याला विचारलं सध्याचे राज्यपाल कोण आहे, तर त्याचं उत्तर आहे जिष्णुदेव वर्मा. बरोबर. मग CP राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती पदावर नियुक्त झाल्यानंतर अतिरिक्त भार कोणत्या राज्याच्या राज्यपालांकडे होता? तर त्याचा आन्सर आहे आचार्य देवव्रत. पण ह्या प्रश्नाचं उत्तर काय येतंय? कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम बघत होते? तर महाराष्ट्र राज्याचे. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या? P सुब्रमण्यम, JS सहारिया, नीला सत्यनारायण आणि नंदलाल. तर हाही प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. IMP प्रश्न आहे. हाही आपल्याला परीक्षेला विचारला जातो. याचं उत्तर आहे नीला सत्यनारायण, पर्याय क्रमांक 3, ज्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला आयुक्त म्हणून निवड झालेली होती किंवा नियुक्त झालेल्या होत्या. बघा, आजच्या सिरीज मध्ये आपण महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बघितले. अशाच नवीन प्रश्नांसह आपण पुन्हा भेटूया. बघा, चालू घडामोडी हा विषय असा आहे ना, की आपला टर्निंग पॉइंट असतो. आपल्याला 1-2 मार्काला प्रश्न, 5-6 मार्काला प्रश्न येतो, पण 100% आपला टर्निंग पॉइंट ठरलेला असतो. कारण चालू घडामोडी हे ठरलेलं नाहीये. प्रत्येक क्षणाला काय होत असतंय? बदलत असते.
त्याच्यामुळं करंट अफेअर करत चला, प्रत्येक क्षणाला अपडेट राहत चला आणि आपले मार्क मिळवून आपलं नोकरीचं वर्दीचं स्वप्न हमखास पूर्ण करायचंय. अशाच नवीन प्रश्नांचं पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.